In today's lecture, we have to start. The next point is percentile. Definition of percentile. Percentile means divide the variates into 100 equal parts. आपण लास्ट लेक्चर मध्ये पर्सेंटाइलची डेफिनेशन बघितलेली आहेच. तर काय करणार आहे तर फक्त पर्सेंटाइलला 100 इक्वल पार्ट्स मध्ये काय करणार आहे आपण डिवाइड करणार आहोत. पर्सेंटाइल याचाच अर्थ काय होतो पर्सेंटेज म्हणजे स्कोर इन टेस्ट. जर आपल्याला टेस्ट मध्ये पडलेले मार्क्स असतील त्याचा स्कोर फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर पर्सेंटाइलचा यूज करावा लागतो. रिलेशनशिप P25 is equal to Q1 is equal to फर्स्ट क्वार्टाईल. म्हणजे Q1 आणि Q3 हे काय आहेत तर क्वार्टाईल आहेत आणि P25 हा फर्स्ट क्वार्टाईल म्हणजे रिलेशनशिप आहे ते. P50 जर असेल तर तो Q2 असणार आहे म्हणजे मीडियन आणि P75 म्हणजे Q3 हा काय असणार आहे थर्ड क्वार्टाईल असणार आहे. तर पर्सेंटाइल फॉर रॉ डेटा. रॉ डेटा मध्ये काय दिलेलं असेल तर लेट x1 x2 up to xn are n व्हेरिएबल्स. फक्त काय दिले असतील ऑब्झर्वेशन आणि किती ऑब्झर्वेशन आहेत ते तुम्ही काउंट करायचे म्हणजे काय ऑर्डर. फर्स्ट काय करायचे डेटा असेंडिंग ऑर्डर करायचे अरेंज करून घ्यायचे आणि पर्सेंटाइलचा फॉर्म्युला काय पीके. इन जनरल के फॉर्म्युला फक्त मी दिलेला आहे तिथे तुम्हाला. पीके इज इक्वल टू के इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. क्वार्टाईल मध्ये काय सांगितलं तर 4 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. नंतर डेसाइल काय होतो 10 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो आणि पर्सेंटाइल काय होतं तर 100 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. फॉर्म्युला काय आहे सेमच आहे फक्त किती पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे ते तिथे फक्त चेंज आहे. आणि म्हणजे काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल फाइंड P30 फॉर द फॉलोइंग डेटा 10, 14, 36, 25, 15, 21, 29, 70. फर्स्टली हा डेटा रॉ डेटा आहे अनग्रुप्ड किंवा ग्रुप्ड डेटा आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचे. तर हा डेटा काय आहे रॉ डेटा कारण फक्त तुम्हाला काय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत. मग पहिला डेटा असेंडिंग ऑर्डरने अरेंज करून घ्यायचे 10, 14, 15, 17, 21, 25, 29, 36 आणि n म्हणजे काय तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशन काउंट करायचे किती आहेत ते म्हणजे असणार आहे n. आता व्हॅल्यू तुम्हाला काय सांगितले P30. क्वार्टाईल मध्ये फक्त Q1 आणि Q3 फाइंड करायचे कारण क्वार्टाईल काय होतो 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो म्हणजे Q1, Q2, Q3, Q4. Q4 फाइंड करता येत नाही म्हणजे फक्त काय येणार Q1, Q2 आणि Q3. त्यामध्ये Q2 पण काय आहे तर मीडियन आहे म्हणजे फक्त क्वार्टाईल्स कोणते झाले तर Q1 आणि Q3. डेसाइल मध्ये काय होतो D1, D2 अप टू सॉन आहे D9 पर्यंत आपण फाइंड करू शकतो. D10 ही सेट नाहीये त्यामुळे ती आपण फाइंड करू शकत नाही. पर्सेंटाइल मध्ये पण काय आहे तर P1, P2 अप टू सॉन P99 कारण P100 आपण फाइंड करू शकत नाही कारण P100 ही सेट नाही. तर तुम्हाला काय सांगितलं P30. मग P30 कसा फाइंड करणार तर P30 इज इक्वल टू 30 इंटू ब्रॅकेट 8+1 म्हणजे इन जनरल के फॉर्म्युला काय आहे PK इज इक्वल टू K इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. यांची व्हॅल्यू काय आहे तिथं 8 म्हणून 3 इंटू 8 बाय 100 8+9 मीन्स 8+1 मीन्स 9 म्हणजे 30 इंटू 9 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. 30 into 9 270 divided by 100 observation. 270 divided by 100 0 0 काय झाला कॅन्सल म्हणजे 27 upon 10 म्हणजे काय मिळणार तुम्हाला 2.7 ऑब्झर्वेशन. आता 2.7 ऑब्झर्वेशन आपण डायरेक्टली सांगू शकतोय का नाहीये कारण 2.7 हे काय डेसिमल मध्ये आहे. तर काय करायचं आपण पहिला 2.7 मिळाला आहे तर सेकंड ऑब्झर्वेशन प्लस डेसिमल मध्ये काय करायचं 0.7 ब्रॅकेट मध्ये थर्ड ऑब्झर्वेशन मायनस सेकंड ऑब्झर्वेशन. तर सेकंड ऑब्झर्वेशन काय आहे इथे चेक करायचं. सेकंड ऑब्झर्वेशन 14 म्हणून इथं काय लिहिला 14 प्लस 0.7 ब्रॅकेट थर्ड ऑब्झर्वेशन 15 आहे सेकंड ऑब्झर्वेशन 14 आहे म्हणून 15 मायनस 14 14 प्लस 0.7 इंटू 1 0.7 into 1 0.7
प्लस काय करायचं 14 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल तुम्हाला 14.7. Next example, find the value of P50 from the following 11, 4, 2, 7, 8, 3, 6, 4, 4. First, arrange the data in ascending order 2, 3, 4, 4, 4, 6, 7, 8. आता P50 काय येणार आहे 50 into bracket n plus 1 divided by 100 observation. पण n म्हणजे काय आहे तिथं 9 म्हणजेच 9 plus 1 into 50 divided by 100 observation. 9 plus 1 10 म्हणजे 50 into 10 divided by 100 observation. तिथं काय आहे 50 into 10 500 divided by 100 observation. 500 divided by 100 म्हणजे फिफ्थ ऑब्झर्वेशन आहे. फिफ्थ ऑब्झर्वेशन काय आहे ते असेंडिंग ऑर्डरनी जो डेटा अरेंज केलेला आहे त्याच्यातलं तर 4 म्हणजे P50 काय मिळाला 4. Next point, percentile for ungrouped data. Let x1, x2 up to son xn are n variables of variable x and f1, f2 up to son fn be their corresponding frequencies. अनग्रुप्ड डेटामध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल तर x1, x2 up to son xn हे n ऑब्झर्वेशन दिलेले असतील. आणखीन काय दिलेले असतील त्याच्या करस्पॉन्डिंग तर f1, f2 up to son fn be their corresponding frequencies म्हणजे ऑब्झर्वेशन आणि काय दिलेलं असेल फ्रिक्वेन्सी असेल. for ungrouped data. Step 1, find cumulative frequency. आतापर्यंत तुम्ही अनग्रुप्ड डेटामध्ये काय फाइंड आउट केलेलं तर cumulative frequency. सेकंड, जर n हा इवन असेल तर फॉर्म्युला काय आहे kn डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. n जर ऑड असेल तर k ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. n म्हणजेच काय आहे समेशन ऑफ fi म्हणजेच टोटल फ्रिक्वेन्सीची जी सम आहे तीच म्हणजे असणारे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. थर्ड पॉइंट, द व्हॅल्यू ऑफ x इज ॲट द पर्सेंटाईल ऑफ करस्पॉन्डिंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल तुम्ही फाइंड आउट केला. तुम्हाला काय फाइंड करायचे तर पर्सेंटाईल फाइंड करायची. जी व्हॅल्यू येईल डिवाइड करून म्हणजे काय तुम्ही kn डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. जर n इवन असेल तर जर n ऑड असेल तर k इंटू ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. जी व्हॅल्यू मिळेल ती तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये काय करणार आहे चेक करणार आहे. ती जर व्हॅल्यू नसेल तर त्याच्यापेक्षा जस्ट ग्रेटर दॅन तुम्ही काय घेणार आहे ती व्हॅल्यू कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये घेणार आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू दिलेली असेल xi ची, कारण फक्त तुम्हाला काय दिलेलं असणार आहे तर ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेले असतील. तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल काय करणार आहे तिथं प्रिपेअर करणार आहे. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे त्याच्या करस्पॉन्डिंग जो xi असेल ती म्हणजे काय असणार आहे व्हॅल्यू पर्सेंटाईलची असणार आहे. द लास्ट व्हॅल्यू इन दिस टेबल ऑफ कॉलम इज द टोटल फ्रिक्वेन्सी. जो लास्टचा टेबल आहे त्याच्यामधली जी लास्ट व्हॅल्यू असेल तीच काय असणार आहे टोटल फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीची जरी सम केली तरी ती काय असणार आहे टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड P25 फ्रॉम द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. काय दिलं असेल तुम्हाला मार्क्स नंबर ऑफ स्टुडंट. मार्क्स काय दिलेत 4, 7, 10, 13, 16, 19. नंबर ऑफ स्टुडंट 8, 10, 15, 20, 25, 30. म्हणजे काय दिले तुम्हाला मार्क्स म्हणजे एक्स आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट असेल ते काय असणार आहे एफ आय. मग एक्स आय लिहायचा एफ आय 4, 7, 10, 13, 16, 19. एफ आय काय आहे 8, 10, 15, 20, 25, 30. आता फ्रिक्वेन्सीची सम म्हणजेच एन असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी ती काय मिळाली 108. आता काय फाइंड करायचं तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. पहिला 8 काय लिहिणार ॲज इट इज 8 प्लस 10 18, 18 प्लस 15 33, 33 प्लस 20 53, 53 प्लस 25
78 प्लस 30 108. आणि काय सांगितलं तुम्हाला, द लास्ट व्हॅल्यू ऑफ एक्स इज दॅट द पर्सेंटाइल ऑफ करस्पॉन्डिंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि द लास्ट व्हॅल्यू इन दिस टेबल ऑफ कॉलम इज द टोटल फ्रिक्वेन्सी. मिळाली का, n इज इक्वल टू 108. म्हणजे लास्टची जी व्हॅल्यू असेल टेबल मधली तीच काय आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी. आता n म्हणजेच काय आहे तर समेशन ऑफ एफ आहे, म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी ती काय 108. आता 108 हा इव्हन आहे की ऑड आहे, तर 108 हा इव्हन आहे. जर इव्हन असेल तर पीकेचा फॉर्म्युला काय, पीके इज इक्वल टू के इंटू एन डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. तुम्हाला काय फाइंड करायचे, पर्सेंटाइल मध्ये किंवा डेसाइल मध्ये तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली असेल तीच फाइंड आउट करायची तुम्ही. P25 सांगितलेलं आहे, म्हणजे P25 तर के ची व्हॅल्यू काय असणार आहे 25 आणि एन ची व्हॅल्यू काय असणार आहे 100. तर 25 इंटू ब्रॅकेट एन डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. तर एन ची व्हॅल्यू काय आहे 108, म्हणजे 25 इंटू ब्रॅकेट 108 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. 25 इंटू 108 म्हणजे 2700 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. 0 0 0 होणार तिथं कॅन्सल, म्हणजे फक्त काय राहणार आहे 27 ऑब्झर्वेशन. आता तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचे, 27 हे तुमचं पर्सेंटाइल नाहीये, तर 27 हे काय आहे ऑब्झर्वेशन. ते ऑब्झर्वेशन तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं कुठं आहे. 18 काय आहे 27 पेक्षा लेस आहे, म्हणजे 27 पेक्षा जस्ट ग्रेटर देन काय आहे 33. मग 33 हा काय झाला तर फक्त पर्सेंटाइल क्लास झाला, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल तो म्हणजे काय असणार आहे पर्सेंटाइल. मग त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय किती आहे 10, म्हणजे P25 काय मिळेल तुम्हाला 10. नेक्स्ट एक्झाम्पल, find P50 from the following distribution: x 2 3 4 5 6 7 8 and f 1 2 4 6 5 5 3. आता इथं काय फाइंड करायचं तुम्हाला तर P50 फाइंड करायचे. पहिला एक्स आय लिहिणार, नंतर एफ आय लिहिणार. समेशन ऑफ एफ आय काय मिळाली 26. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी परत फाइंड आउट करायची, ती म्हणजे काय आहे एन. एन काय मिळालं तुम्हाला, म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची सम एन हा झाला 26. आता 26 हा काय आहे ऑड की इव्हन, तर इव्हन आहे. तर एन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी, ती काय आहे 26 आहे. आता काय फाइंड करायचे तुम्हाला तर P50 फाइंड करायचे. मग पीकेचा फॉर्म्युला आहे k into n divided by 100 observation, म्हणजे P50 is equal to 50 into n divided by 100 observation. पण n म्हणजे काय आहे 26, म्हणजे P into 26 divided by 100 observation. 50 into 26 ते काय झालं 1300 divided by 100 observation. तिथं काय होणार आहे 100 मधले 0 आणि 1300 मधले 0 ते काय होणार कॅन्सल होणार. फक्त काय राहणार तिथं 13th ऑब्झर्वेशन. आणि 13th ऑब्झर्वेशन हे P55 ची व्हॅल्यू नाहीये, तर ते फक्त काय आहे ऑब्झर्वेशन आहे. ते ऑब्झर्वेशन तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं कुठं आहे. तर 13th व्हॅल्यू दिलेली आहे, जर नसेल तर जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू घ्यायची. आता 13th व्हॅल्यू आहे ती काय तर तो काय होणार पर्सेंटाइल क्लास होणार, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे तर P50 ची व्हॅल्यू. त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू कोणती आहे तर 5 आहे, म्हणजे P50 ची व्हॅल्यू काय मिळाली फायनली तुम्हाला 5 मिळाली. नेक्स्ट पर्सेंटाइल फॉर ग्रुप्ड डेटा. Percentile for grouped data, let x1, x2 up to xn are the mid values of the classes and f1, f2 up to fn be their corresponding frequency. म्हणजे तुम्हाला क्लासेस दिलेले असतील आणि ते corresponding काय असतील फ्रिक्वेन्सीज. आणि x1, x2 up to xn हा काय असतील तर मिड व्हॅल्यूज. मिड व्हॅल्यूज इथं काउंट केलं नाही तरी चालतात, कारण क्वार्टाइल डेसन पर्सेंटाइल मध्ये मिड व्हॅल्यू लागत नाहीत. इन जनरल केथ फॉर्म्युला बघा, pk इज इक्वल टू L plus k into n divided by 100 minus CF divided by F into C. आता CF च्या इथे जरी तुम्ही M लिहिली तरी पण चालेल. M म्हणजे पण असणार आहे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. इन जनरल फक्त केथ साठी दिलेला आहे मी फॉर्म्युला.
where L is equal to lower limit of percentile class. प्रत्येक फॉर्म्युलामध्ये Lचं मिनिंग काय आहे तर लोअर ऑफ पर्सेंटाइल क्लास. सी काय आहे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन पर्सेंटाइल क्लास. म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नेहमी काय करायची त्या पर्सेंटाइल क्लास पेक्षा लेस घ्यायची त्याच्या व्हॅल्यू. एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ पर्सेंटाइल क्लास त्या क्लासची काय घ्यायची फ्रिक्वेन्सी घ्यायची. आणि सी म्हणजे नेहमी काय असणार आहे तर क्लास विड्थ ऑफ पर्सेंटाइल क्लास. क्लास विड्थ म्हणजे काय तर त्यांचा जो डिफरन्स आहे क्लास इंटरवलचा तो म्हणजे क्लास विड्थ ऑफ पर्सेंटाइल क्लास. फर्स्ट एक्झाम्पल, find P53 for the following frequency distribution. पहिले तुम्हाला काय दिलेलं आहे तर क्लास इंटरवल आणि काय दिले फ्रिक्वेन्सी. तर क्लास इंटरवल काय आहे 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25 आणि पर्सेंटाइल फॉर ग्रुपला डेटा त्याच्यामध्ये काय दिले तुम्हाला x1 x2 up to son xn ह्या मिड व्हॅल्यूज आणि f1 f2 up to son fn बी देअर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. आता पीके चा इन जनरल फॉर्म्युला दिलेला आहे त्याची मिनिंग सांगितले L लोअर लिमिट CF कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी F मीन्स फ्रिक्वेन्सी C मीन्स क्लास विड्थ. First example, find P53 for the following frequency distribution. Class interval 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40. Frequency काय आहे तर 5, 8, 12, 16, 20, 10, 4, 3. त्या क्लास इंटरवल तुम्ही सोल्युशन मध्ये काय लिहिणार फर्स्ट क्लास इंटरवल. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीची सम फाइंड करायची. समेशन ऑफ FI इज इक्वल टू 78 आणि लास्ट काय फाइंड करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची फर्स्ट इट इज 5 plus 13, 13 plus 12, 25, 25 plus 16, 41, 41 plus 20, 61, 61 plus 10, 71, 71 plus 4, 75, 75 plus 3, 78. म्हणजे लास्ट व्हॅल्यू काय मिळाली n इज इक्वल टू 78. तर n म्हणजे समेशन ऑफ FI मीन्स टोटल फ्रिक्वेन्सी ती काय 78. आता फॉर्म्युला काय तिथं इन जनरल केस साठी दिलेला आहे तो kn डिवाइडेड बाय 100. ती व्हॅल्यू फर्स्ट फाइंड करून घ्यायची त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधला पर्सेंटाइल क्लास. तर 53n डिवाइडेड बाय 100. 53 का घेतलेला आहे तर तुम्हाला काय फाइंड करायचंय P53 म्हणून 53n डिवाइडेड बाय 100. n म्हणजे काय 78 म्हणजे 53 into 78 डिवाइडेड बाय 100. 53 into 78 डिवाइडेड बाय 100 हे काय मिळेल तुम्हाला 41.34. आता 41.34 आहे डेसिमल मध्ये आहे म्हणजे 41 पेक्षा काय आहे ते ग्रेटरच आहे. 41 येणार नाही त्याच्यामध्ये. आता चेक करायचं 41 पेक्षा मोठी व्हॅल्यू किंवा 41 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती आहे तिथं 61 आहे कारण लेस तर येणार नाही कारण 41.34 आहे. तर काय आहे 61. 61 हा काय झाला तर पर्सेंटाइल क्लास. त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास इंटरवल असेल तो घ्यायचा. तो कोणता आहे 20 to 25. मग 20 to 25 हा काय झाला पर्सेंटाइल क्लास झालेला आहे. ग्रुप डेटा मध्ये नेहमी काय फाइंड आउट केलेलं तर पहिला कोणताही डेसाइल क्लास असेल पर्सेंटाइल क्लास असेल किंवा क्वार्टाइल क्लास
कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये क्लास सिलेक्ट केले आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास इंटरवल आहे म्हणजे काय आता इथं काय आहे 20 to 25 हा काय झाला पर्सेंटाईल क्लास. आता फॉर्म्युला बघा, फॉर्म्युल्यामध्ये चेक करा पीके इज इक्वल टू एल प्लस के इंटू एन डिवायडेड बाय 100 मायनस सी एफ डिवायडेड बाय एफ इंटू सी. के म्हणजे काय येणार आहे पी 53 ची व्हॅल्यू काय येणार आहे के. एल म्हणजे काय असणार आहे लोअर लिमिट. आता लोअर लिमिट काय आहे 20 हे लोअर लिमिट आणि 25 हे काय झालं अप्पर लिमिट म्हणजे 20 प्लस के एन डिवायडेड बाय 100. के ची व्हॅल्यू 53 इंटू एन म्हणजे काय येणार आहे 73 डिवायडेड बाय 100 किंवा इथं तुम्ही फाइंड आउट केलेली असते 53 इंटू एन डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट केली तीच व्हॅल्यू डिरेक्टली तिथं लिहिली तरी चालेल. सीएफ म्हणजे काय असणार आहे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन पर्सेंटाईल क्लास. आता पर्सेंटाईल क्लास कोणता घेतला तर 61 हा काय झाला पर्सेंटाईल क्लास म्हणजे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये. त्याच्यापेक्षा लेस दॅन म्हणजे कोणती येणार 41 हा काय झाला तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एफ म्हणजे काय असणार आहे फ्रिक्वेन्सी ऑफ पर्सेंटाईल क्लास. जो पर्सेंटाईल क्लास घेतलेला आहे तिथं त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी चेक करायची ती काय आहे 20 म्हणजे 20 काय झाली फ्रिक्वेन्सी आणि सी क्लास विड्थ 0 to 10 10 to 15 कितीचा डिफरन्स आहे तर 5 चा डिफरन्स आहे म्हणजे सी म्हणजे क्लास विड्थ काय येणार आहे तिथं 5 येणार. आता व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे P53 इज इक्वल टू 20 प्लस 41.34 मायनस 41 डिवायडेड बाय 20 इंटू 5 म्हणजे फायनल काय मिळेल 20 प्लस 0.085 and 20 plus 0.085 means 20.085 हे फायनल आन्सर मिळालं P53. P53 is equal to 20.085. Second example, find P70 from the following frequency distribution. इथं काय फाइंड आउट करायचे P70 म्हणजे K ची व्हॅल्यू काय असणार आहे तर 70 असणार आहे. क्लासेस काय 0 to 10 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 आणि F म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सीज 14 22 40 14 10. त्या क्लासेस पहिले सोल्युशन मध्ये लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर एफ आय मीन्स फ्रिक्वेन्सीज म्हणजे समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू 100 आणि लास्ट कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन 14 ॲज इट इज 14 प्लस 22 36 36 प्लस 40 76 76 प्लस 14 90 90 प्लस 10 100 म्हणजे यांची व्हॅल्यू काय मिळाली तर 100 म्हणजे n इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी ती काय मिळाली 100. आता 70 n डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन 70 इंटू n मीन्स 100 म्हणजे 70 इंटू 100 डिवायडेड बाय 100 ऑब्झर्वेशन. 100 ला 100 काय होणार आहे तिथं कॅन्सल होणार आहे फक्त काय राहणार आहे 17th ऑब्झर्वेशन. आता 17th ऑब्झर्वेशन चेक करायचं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये तर काय येणार जस्ट ग्रेटर दॅन 76 मग 76 च्या करस्पॉन्डिंग काय आहे क्लासेस 20 to 30 म्हणजे 20 to 30 हा काय झाला पर्सेंटाईल क्लास झालेला आहे. तर आता व्हॅल्यू काय येणार आहे P70 इज इक्वल टू एल प्लस 70 इंटू एन डिवायडेड बाय 100 मायनस सी एफ डिवायडेड बाय एफ इंटू सी. व्हेरी एल इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ पर्सेंटाईल क्लास. लोअर लिमिट काय आहे तिथं 20 म्हणजे एल ची व्हॅल्यू 20. नेक्स्ट CF म्हणजे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ऑफ पर्सेंटाईल क्लास. इथं 76 हा काय झालेला आहे जस्ट ग्रेटर दॅन त्याच्यापेक्षा लेस दॅन कोणती येणार 36 म्हणजे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय मिळाली तिथं 36. एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ पर्सेंटाईल क्लास. फ्रिक्वेन्सी काय आहे पर्सेंटाईल क्लासची तर 40 म्हणून इथं काय लिहिलं 40 आणि सी मीन्स क्लास विड्थ ऑफ पर्सेंटाईल क्लास. क्लास विड्थ काय 0 to 10 10 to 20 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे तर 10 चा डिफरन्स आहे म्हणजे क्लास विड्थ काय झाला तिथं 10 झाला. आता व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायची P70 इज इक्वल टू 20 प्लस 70 इंटू n डिवायडेड बाय 100 ही व्हॅल्यू आहे 17 ऑब्झर्वेशन म्हणजे इथं काय येणार 70 minus 36 divided by 40 into C means 10. 20 plus 70 minus 36 34 divided by 40 into
100 म्हणजे 20 प्लस 8.5 म्हणजे 28.5 हा काय झाला पर्सेंटाईल फॉर ग्रुप्ड डेटा. जो सेकंड युनिट आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा युनिट इथं स्टॉप झालेला आहे. आपण ह्या युनिटमध्ये काय काय पाहिलं तर फर्स्ट डेफिनेशन ऑफ सेंट्रल टेंडन्सी, नेक्स्ट टाइप्स ऑफ averages means types of central tendency, next characteristic of ideal averages. त्याच्यानंतर टाइप्स जे सांगितलेले आहे अरिथमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन, मीडियन अँड मोड. त्याच्यामध्ये अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन पाहिला, हार्मोनिक मीन, मीडियन, मोड. आणखीन काय फाइंड केलं तर क्वार्टाईल, डेसाइल अँड पर्सेंटाईल. तर आपण रिवाइज करूया. Definition measures of central tendency or averages are the respective of the distribution as a whole. Next, types of averages: arithmetic mean, harmonic mean, geometric mean, median and mode. Characteristic, properties or requirement of an ideal averages. काय होतं averages मध्ये? इट इज इझी टू अंडरस्टँड. आतापर्यंत आपण जेवढे बघितले अरिथमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन, मीडियन, हे सगळे कसे आहेत तर इझी टू अंडरस्टँड, इझी टू कॅल्क्युलेट. म्हणजे ते फक्त त्यांनी सांगितलेले आहे averages कसे हवेत. फर्स्ट, इट इज should be easy to understand. Second, it should be easy to calculate. Third, it should be easily defined. Fourth, it should not be affected by extreme values. Fifth, it should be based on all observation. म्हणजे ऑब्झर्वेशन वरतीच काय आहेत तर सगळे डिपेंड आहेत. लास्ट, इट शुड बी कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल अल्जेब्रिक ट्रीटमेंट. फर्स्ट काय बघितलं आपण अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन इज मोस्ट पॉप्युलर अँड युज्ड मेजर्स ऑफ सेंट्रल tendency. Arithmetic mean is obtained by adding together all the observation and dividing by the total number of observation. Arithmetic mean मध्ये आपण काय केलेलं होतं तर summation of xi divided by n. म्हणजे जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यांची काय घेतली सम घेतली आणि त्याला डिवाइड कशाने केलं तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे जेवढे ऑब्झर्वेशन आहेत ते फक्त काउंट करून त्याला काय केलं डिवाइड. फर्स्ट काय बघितलं आपण त्याच्यामध्ये अरिथमेटिक मीन फॉर रॉ डेटा. रॉ डेटा मध्ये नेहमी प्रत्येक टाइप मध्ये काय दिलेलं असेल तर फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील. ऑब्झर्वेशन कोणते असतील x1, x2 अप टू सॉन xn. If x1, x2 up to son xn are n variables, then arithmetic mean is given by x bar is equal to summation of xi divided by n. आता n म्हणजेच काय आहे तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि समेशन ऑफ xi म्हणजे सम ऑफ ऑल व्हॅल्यूज किंवा ऑब्झर्वेशन. तर अरिथमेटिक मीन हा कशाने डिनोट करायचे तर नेहमी कॅपिटल एक्स बारने. नेक्स्ट काय बघितलं तर अरिथमेटिक मीन ऑफ अनग्रुप्ड डेटा. Let x1, x2 up to son xn be the variables and f1, f2 up to son fn be their corresponding frequency. अनग्रुप्ड डेटा मध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार आहे नेहमी तर ऑब्झर्वेशन आणि corresponding frequency. Let x1, x2 up to son n be f1, f2 be corresponding and then mean is given by x bar equal to summation of fi into xi divided by summation of fi. इथं समेशन ऑफ fi म्हणजे n असणार आहे. इथं फक्त ऑब्झर्वेशन दिलेले होते त्यामुळे n म्हणजे काय घेतलं आपण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. इथं ऑब्झर्वेशन सोबत काय दिलेलं असेल तर फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील तुम्हाला त्यामुळे फ्रिक्वेन्सीची सम म्हणजे काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि समेशन मध्ये काय करायचं fi into xi. थर्ड,
mean of grouped data. Let x1, x2 up to so on xn be the mid values of the classes, and f1, f2 up to so on fn be their corresponding frequency. Then their mean is given by x bar is equal to summation of fi into xi divided by summation of fi. इथे तुम्हाला काय दिलेलं असणार तर फक्त क्लासेस आणि काय असतील फ्रिक्वेन्सीज. तुम्ही काय ड्रॉ करायचे प्रिपेअर करायचे तर एक्स आय म्हणजे काय असणार आहे तर मिड व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला क्लास इंटरवल सपोज दिलेला आहे 0 to 10, 10 to 20. तर 0 to 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 10चा आहे त्याची मिड व्हॅल्यू काय येणार आहे 5 येणार आहे म्हणजे 0 to 10 मध्ये 5, 10 to 20 मध्ये काय आहे 15. त्या फक्त मिड व्हॅल्यूज लिहायच्या तो म्हणजे काय असणार आहे काय पाहिलं तर मेरिट्स ऑफ अरिथमेटिक मीन. It is easily defined, it is easy to calculate, it is easy to understand, it is capable of further mathematical treatment. Last, it is based on all the observation. म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशन वरती काय आहे तर ते डिपेंड आहे. डिमेरिट्स काय आहेत it is too much affected by extreme values and hence abnormal result is obtained. And second, it is not possible to calculate arithmetic mean if given frequency distribution is open ended. जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन क्लोज नसेल म्हणजे ओपन एंडेड जर असेल तर काय होतं आपल्याला अरिथमेटिक मीन हा फाइंड करता येत नाही. नेक्स्ट काय बघितलं आपण uses of arithmetic mean. It is extremely used in practical statistics. म्हणजे जास्त arithmetic mean चा यूज कशामध्ये होतो तर practical statistics मध्ये. Businessman uses it to find out the operation cost of it in the article. म्हणजे business आणि common man used to find out the average marks obtained by a student. म्हणजे स्टुडंटला मिळालेले मार्क्स ते आपण फाइंड आउट करण्यासाठी अरिथमेटिक मीनचा काय करतो यूज करतो. नेक्स्ट जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन मध्ये काय सांगितलं तर जॉमेट्रिक मीन ऑफ सेट ऑब्झर्वेशन इज द n रूट ऑफ प्रोडक्ट. अरिथमेटिक मीन मध्ये काय केलं आपण सम केली ऑब्झर्वेशनची डिवाइड कशाने केलं तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशननी केलं. इथं काय असणार आहे तर काय घ्यायचं त्या ऑब्झर्वेशनचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याचं nth रूट घ्यायचं. nth रूट याचा अर्थ n म्हणजे असणार आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असणार आहे. फर्स्ट जॉमेट्रिक मीन of raw data. If x1, x2 up to so on xn are n observation, then geometric mean is given by geometric mean is equal to nth root of x1, x2 up to so on xn. किंवा काय करू शकतो आपण geometric mean is equal to anti-log of bracket summation of log of xi divided by n. Next, geometric mean of ungrouped data. Let x1, x2 up to so on xn be the n observation and f1, f2 up to so on fn be their corresponding frequencies. The geometric mean is given by geometric mean is equal to anti-log of summation of fi into log of xi divided by summation of fi. Summation of fi म्हणजे ग्रुप असणार तुम्हाला ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सीज म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम नेहमी जी असेल हीच काय असणार आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि समेशन मध्ये काय घ्यायचंय लॉग ऑफ fi इंटू एक्सआय घ्यायचं नाही तर काय घ्यायचंय fi इंटू लॉग ऑफ एक्सआय. फक्त एक्सआयच लॉग काय करायचंय तर फाइंड आउट करायचंय. आणि लास्ट वन इज जॉमेट्रिक मीन ऑफ ग्रुप्ड डेटा. लेट x1, x2 up to so on xn be the middle of the classes and f2 and frequencies in their geometric mean is given by geometric mean is equal to anti-log of bracket summation of fi into log of xi divided by summation of fi. अनग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटा सेमच आहे फक्त ग्रुप्ड डेटा मध्ये एक्स्ट्रा व्हॅल्यूज कोणती फाइंड करायचे तर मला क्लासेस दिलेले असतील. नेक्स्ट मेथड ऑफ geometric mean. It is easily defined, it is easy to calculate, it is easy to understand, it is capable of further mathematical treatment, it is based on all the observation. Demerits, it is least affected by extreme values. If one of the observation in the series is 0, then arithmetic mean becomes 0. म्हणजे series मधलं एखादं जरी ऑब्झर्वेशन 0 असेल तर arithmetic mean ची व्हॅल्यू काय मिळणार आहे तिथं 0 असणार. इट इज डिफिकल्ट टू कम्प्युट म्हणजे हे सॉल्व करण्यासाठी काय आहे थोडं डिफिकल्ट आहे हे. नेक्स्ट हार्मोनिक मीन ऑफ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स is of the given values.
म्हणजे जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्याचं काय घ्यायचंय, तर रेसिप्रोकल घ्यायचे आणि परत काय दिलं असणार आहे, x1 x2 up to xn are the n observation. Their harmonic mean is given by harmonic mean is equal to n divided by summation of 1 upon x आहे. इथं काय होतं, अरिथमेटिक मीन मध्ये एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय डिवाइडेड बाय एन, पण आपल्याला काय घ्यायचे आता, रेसिप्रोकल घ्यायचे. म्हणून काय केला, न्यूमरेटरला एन लिहिला आणि डिनॉमिनेटरला काय केला, परत जे ऑब्झर्वेशन आहेत त्यांचा काय घेतला, रेसिप्रोकल, म्हणजे समेशन ऑफ एक्स आय डिवाइडेड बाय एन. एन हा न्यूमरेटरला, कारण त्याचा रेसिप्रोकल आहे, डिवाइडेड बाय समेशन ऑफ 1 अपॉन एक्स आहे, म्हणजे काय जो एक्स आहे त्याचा पण काय घेतला, रेसिप्रोकल. सांगितलं अरिथमेटिक ऑफ द गिवन व्हॅल्यूज. नेक्स्ट, हार्मोनिक मीन ऑफ अनग्रुप्ड data. Let x1, x2 up to xn with the n observation and x1 up to xn with the corresponding frequencies. Then harmonic mean is given by harmonic mean is equal to summation of fi divided by summation of fi divided by xi. आता अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय होता, अनग्रुप्ड डेटामध्ये समेशन ऑफ fi इंटू एक्स आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi. आता आपल्याला इथं काय घ्यायचे, तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचे, म्हणजे समेशन ऑफ काय येणार, fi डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi डिवाइडेड बाय xi, किंवा हार्मोनिक मीन इज इक्वल टू n डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi डिवाइडेड बाय xi. n म्हणजेच काय आहे, समेशन ऑफ fi म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. लास्ट, हार्मोनिक मीन ऑफ ग्रुप्ड डेटा. Let x1, x2 up to xn be the mid values of the classes and f1, f2 up to fn be their corresponding frequencies. Then harmonic mean is given by harmonic mean is equal to summation of fi divided by summation of fi divided by xi. हार्मोनिक मीन ऑफ ग्रुप डेटा आणि हार्मोनिक मीन ऑफ डेटा दोन्ही फॉर्म्युले नेहमी काय सांगितलेले सेमच आहेत, फक्त ग्रुप्ड डेटामध्ये काय दिलेलं असेल तुम्हाला, क्लास इंटरवल, आणि अनग्रुप्ड डेटामध्ये काय दिलेलं असणार, तर डिरेक्टली ऑब्झर्वेशन दिलेले असतील. ग्रुप्ड डेटामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचं, तर ऑब्झर्वेशन कसे फाइंड आउट करणार आहे, ऑब्झर्वेशन म्हणजे x1 x2 up to xn, फक्त क्लासेसचे जे मिड व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजेच काय असणार आहेत, x1 x2 up to xn असणार आहे. Merit of harmonic mean is easily defined, it is easy to calculate, it is easy to understand, it is all further mathematical treatments. हे काय आहेत, मेरिट्स. मेरिट्स सगळ्यांचे काय आहेत, सेमच आहे. डीमेरिट्स काय आहेत, it is zero, then harmonic mean comes zero. म्हणजे सिरीज मधले एखादं जरी ऑब्झर्वेशन झिरो असेल तुम्हाला झिरो, कारण हार्मोनिक मध्ये आपण प्रोडक्ट घेतो fi इंटू एक्स आहे, जर एखादी जरी व्हॅल्यू झिरो मिळाली तर आपल्याला मिळणार हार्मोनिक मीनची झिरो मिळणार आहे. फाइंड हार्मोनिक मीन द गिवन व्हॅल्यूज काय दिले तुम्हाला, 92, 81, 70. हार्मोनिक मीन फॉर्म्युला काय, 3 डिवाइडेड बाय समेशन ऑफ 1 अपॉन एक्स आहे. हा का फॉर्म्युला घेतला, तर डेटा कोणता आहे, रॉ डेटा, कारण तिथं फक्त तुम्हाला काय दिलेलं आहे, तर ऑब्झर्वेशन. एन म्हणजे काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, ते काउंट करायचे किती आहेत, तर किती ऑब्झर्वेशन आहे तिथं 3 आहेत, म्हणून एन काय आली 3 डिवाइडेड बाय सम म्हणजे 1 अपॉन एक्स आहे, 1 upon x1 plus 1 upon x2 plus 1 upon x3 जेवढे म्हणजे असेल 1 divided by 9, 1 divided by 70 म्हणजे 3 divided by 0.0751. Answer is 9.98. Next, find the arithmetic mean given values 3, 4, 6, 9. Arithmetic mean मध्ये काय येणार, हा डेटा रॉ डेटा आहे, म्हणजे फॉर्म्युला काय येणार अरिथमेटिक मीनचा, समेशन ऑफ एक्स आय डिवाइडेड बाय एन येणार. समेशन ऑफ एक्स आय म्हणजे जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यांची काय घ्यायची तुम्हाला, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे 3, 4, 6, 9, 10
त्यांची सम न्यूमरेटरला डिवायडेड बाय एन म्हणजे किती ऑब्झर्वेशन आहेत तर 5 ऑब्झर्वेशन आहेत. 32 6.4 काय मिळाली व्हॅल्यू तुम्हाला अरिथमेटिक मीनची. Median for time median means divides the variate into two equal parts. म्हणजे two equal parts मध्ये काय करतो आपण divide करतो. Median of raw data arrange the data in order. Median, mode, quartile, decile, percentile मध्ये नेहमी डेटा फर्स्ट काय करायचे असेंडिंग ऑर्डरने अरेंज करून घ्यायचे. येस इवन median हा असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय साइज ऑफ n बाय 2 साइज ऑफ n बाय 2 प्लस 1 ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2. जर इवन असेल तर आणि जर ऑड असेल तर डिवायडेड बाय 2 ऑब्झर्वेशन आणि n म्हणजे काय असणार आहे तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. कारण रॉ डेटा मध्ये आपण काय करतो टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन फक्त काउंट करतो. नेक्स्ट मीडियन ऑफ अनग्रुप्ड डेटा. with the frequency. Let n be the total number of observation. Total number of observation म्हणजे इथं काय येणार अनग्रुप्ड डेटा मध्ये फ्रिक्वेन्सीची समेशन ऑफ k. तर median is equal to n plus 1 divided by 2th observation किंवा 2th place. फ्रिक्वेन्सीचा टेबल काय करायचंय प्रिपेअर करायचंय. मीडियन मध्ये मोड क्वार्टाइल पर्सेंटाइल value is closer to or cumulative frequency less than n by 2 value corresponding to the observation. Corresponding आपण cumulative frequency मध्ये ती व्हॅल्यू चेक करायची n by 2 ची. We have to prepare the table containing a column of cumulative frequency. The last is the total frequency of n. Third, median of grouped data. Let x be the variable and y be the frequency. Step first, find cumulative frequency. Second, calculate n by third value is closer to or less than or equal to n by 2. Cumulative frequency मध्ये व्हॅल्यू चेक करायची. त्याच्यापेक्षा जस्ट ग्रेटर दॅन और इक्वल टू व्हॅल्यू घ्यायची आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास असेल तो काय असणार आहे मीडियन क्लास असणार आहे. Such a class is called as a median. Medianचा फॉर्म्युला काय ELM plus n by 2 minus CF divided by FM into C. प्रत्येकामध्ये बघा मीडियन मोड क्वार्टाइल डेसिल पर्सेंटाइल फॉर्म्युला काय आहे ग्रुप डेटामध्ये सेमच आहे. ELM मीन्स काय आहे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. तिथं सफिक्सला m नाही लिहिला तरी चालेल फक्त तुम्ही हा फॉर्म्युला असा लिहिला तरी चालतोय. मीडियन इज इक्वल टू एल प्लस n बाय 2 मायनस CF डिवायडेड बाय f इंटू C. एल म्हणजे नेहमी काय असणार आहे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. CF म्हणजे काय असणार आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. EF म्हणजे काय असणार आहे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास आणि C मीन्स काय असणार आहे क्लास विड्थ ऑफ मीडियन क्लास. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण मेरिट्स ऑफ median. It is easy to understand. It is not affected by extreme values. It is located graphically. It is useful in case of open-ended classes. म्हणजे क्लासेस ओपन आणि क्लोज होत होते. ओपन एंडेड क्लास म्हणजे 0 to 10 हा एक क्लास होता. 10 to 20, 20 to 30. Demerits काय it is not based on all the observations. Second, it is not capable of further mathematical treatment. And third, it is cannot represent the irregular distribution series. The first example बघा compute the arithmetic mean and geometric mean 6, 8, 10, 20, 25. आता हा डेटा काय रॉ डेटा मध्ये काय फाइंड करायचं अरिथमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन. अरिथमेटिक मीन मध्ये काय घेतो आपण जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत जॉमेट्रिक मीन काय जेवढे ऑप्शन दिलेले आहेत घेतो प्रोडक्ट कशामध्ये तर स्क्वेअर रूट.
त्याचं यंत्र घ्यायचं. आता अरिथमेटिक मीन मध्ये सम केली, डिवाइड कशाने केलं 5 ने, म्हणजे 69/40. आणि जॉमेट्रिक मीन मध्ये काय घेतलं आपण, जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यांची यंत्रूट मध्ये काय घेतला, प्रोडक्ट. यंत्रूट याचा अर्थ यन म्हणजे काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ती किती आहेत 5. आणि त्याचं यंत्रूट काय मिळालं 11.9135. हा काय झाला जॉमेट्रिक मीन. आणि रिलेशनशिप काय असणार आहे, अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन. अरिथमेटिक मीन मोठा असते, जॉमेट्रिक मीन आणि त्याच्यानंतर हार्मोनिक मीन. म्हणजे रिलेशनशिप बिटवीन विचारलं तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला, तर काय येणार आहे, अरिथमेटिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जॉमेट्रिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हार्मोनिक मीन. नेक्स्ट एक्झाम्पल, कम्प्युट द अरिथमेटिक मीन अँड जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन. आता हा डेटा कोणता आहे, क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत, म्हणजे काय ग्रुपड डेटा आहे. तर क्लास इंटरवल लिहायचा, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला पहिलं काय करायचं, अरिथमेटिक मीन. तर अरिथमेटिक मीन मध्ये काय लागतं, तर मिड व्हॅल्यू लागते. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काय लागणार आहे, मिड व्हॅल्यू. म्हणजे मिड व्हॅल्यू फाइंड केली. मिड व्हॅल्यू कशी, तर 5 to 7 मध्ये कोणती मिड व्हॅल्यू आहे 6. किंवा काय करायचं, मिड व्हॅल्यू नेहमी फाइंड करताना 5 + 7 डिवायडेड बाय 2. 5 + 7 काय येणार आहे 12. आणि 12 डिवायडेड बाय 2 6. 8 + 10 18. 18 डिवायडेड बाय 2 9. मिड व्हॅल्यू काय करायची, नेहमी दोन नंबरची सम करायची आणि त्याला डिवाइड कशाने करायची, 2 ने करायचं. त्याच्यानंतर काय केलं, एफ आय इंटू एक्स आय. एफ आय इंटू एक्स आय काय केलं, तर अरिथमेटिक मीन फाइंड करायचे म्हणून. एफ आय इंटू लॉग ऑफ एक्स आय का फाइंड केलं, तर जॉमेट्रिक मीन फाइंड करायचे म्हणून. आणि एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय का फाइंड करायचे, तर हार्मोनिक मीन फाइंड करायचे म्हणून. फक्त तुम्हाला काय विचारलं अरिथमेटिक मीन, तर फक्त काय करायचं एफ आय इंटू एक्स आय पर्यंत. जर तुम्हाला जॉमेट्रिक मीन विचारलं तर मिड व्हॅल्यूज नंतर काय फाइंड करणार आहे, एफ आय इंटू लॉग ऑफ एक्स आय. आणि विचारलं तुम्हाला हार्मोनिक मीन, तर काय करणार तुम्ही मिड व्हॅल्यू नंतर एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय. नंतर फाइंड करायचं अरिथमेटिक मीन. ह्या एक्झाम्पल मध्ये कळेलच तुम्हाला अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू काय मिळाली 13.05. जॉमेट्रिक मीनची व्हॅल्यू काय मिळाली 12.39. आणि हार्मोनिक मीनची व्हॅल्यू काय मिळाली 11.66. म्हणजे अरिथमेटिक मीन हा काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल जॉमेट्रिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल हार्मोनिक मीन. हे रिलेशनशिप आहे जॉमेट्रिक मीन, अरिथमेटिक मीन अँड हार्मोनिक मीन. सेकंड एक्झाम्पल काय आता, थर्ड एक्झाम्पल, फाइंड द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. आता मीडियन फाइंड करायचं, डेटा तुम्हाला दिलेला आहे. काय दिला आहे, तर 5 8 10 9 7 6 5 8 5. नेहमी रॉ डेटा मध्ये काय करायचे, डेटा असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचे. मग तो कोणताही असू द्या, मीडियन, मोर, क्वार्टाइल, डेसाइल, पर्सेंटाइल. अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. 5 5 5 6 7 8 8 9 10. आता एन म्हणजे काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती ऑब्झर्वेशन आहेत, तर 9 आहेत. म्हणून एनची व्हॅल्यू काय मिळाली 9. पण 9 हा नंबर काय आहे, ऑड आहे. तर ऑड असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय होता, साइज ऑफ n + 1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. n + 1. n मीन्स 9, म्हणजे 9 + 1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. 9 + 1 10. 10 डिवाइडेड बाय 2 5. म्हणजे फिफ्थ ऑब्झर्वेशन काय येणार आहे, ते तुम्ही डेटा अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये चेक करायचं. तर फिफ्थ ऑब्झर्वेशन काय 7. म्हणून मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली, तिथं 7 मिळाली. नेक्स्ट, कॅल्क्युलेट मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. नंबर ऑफ स्टुडंट अँड मार्क्स. नंबर ऑफ स्टुडंट 7 5 16 7 8 2 आणि मार्क्स 19 10 25 50 40 80. आता नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे नेहमी मी तुम्हाला काय सांगितलंय, तर त्या फ्रिक्वेन्सीज असणार आहे. आणि मार्क्स म्हणजे काय असणार आहे, तर ते ऑब्झर्वेशन असणार आहे एक्स आहे. म्हणजे मार्क्स म्हणजे एक्स आहे. नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय असणार आहे, त्या फ्रिक्वेन्सी. मार्क्स लिहायचे फ्रिक्वेन्सी. आणि इथून पुढे आता मीडियन, मोर, क्वार्टाइल, लेसन, पर्सेंटाइल मध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल तुम्ही काय करायचंय, प्रिपेअर करायचे. फक्त मिड व्हॅल्यू कशामध्ये लागतात, अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन मध्ये. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल प्रिपेअर केला. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली 45 आणि फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली 45. म्हणजे एन म्हणजे काय आहे, समेशन ऑफ एफ आहे, तो काय मिळाला 45. आता तुम्हाला कम्युलेटिव्ह चेक करायचं क्लास कोणता असेल, कारण त्याच्या करस्पॉन्डिंग जी एक्स ची व्हॅल्यू असेल तीच म्हणजे काय असणार आहे, मीडियन असणार आहे. नेहमी आपण काय करतो, मीडियन, मोर, क्वार्टाइल, डेसाइल, पर्सेंटाइल मध्ये फ्रिक्वेन्सी चेक करायची आणि करस्पॉन्डिंग एक्स असेल तो म्हणजे काय असणार आहे, मीडियन असणार आहे.
तो कसा चेक करणार आता, तर n/2 करणार आपण. n/2 का करायचं इथं, कारण मीडियन काय करतो, 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, म्हणून n/2. n/2 ऑब्झर्वेशन. आता 45 डिवाइडेड बाय 2. पण n काय आहे, 45 मिळालेला आहे. जर इव्हन असता तर आपण n/2 घेतला असता, पण इथं काय 45 हा ऑड आहे. जर ऑड असेल तर काय घ्यायचं मीडियन, n+1 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन. n+1 म्हणजे 46 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन. 46 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 23rd ऑब्झर्वेशन. नेहमी मीडियन, मोड, क्वार्टाईल, डेसिमल, पर्सेंटाईल मध्ये जर n हा इव्हन असेल तर n/2, जर n हा ऑड असेल तर n+1 डिवाइडेड बाय 2. हे फक्त मीडियन मध्ये. क्वार्टाईल मध्ये n/4, कारण 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आपण. आणि जर ऑड असेल तर n+1 डिवाइडेड बाय 4. डेसाईल मध्ये काय करणार आहे, n/10. फक्त डेसाईल मध्ये व्हॅल्यू काय दिली असेल, तुम्हाला पर्टिक्युलर फाइंड करायला सांगितले असेल, त्याला k नी फक्त काय होणार आहे तिथं मल्टिप्लाय असेल. क्वार्टाईल, डेसाईल आणि पर्सेंटाईल मध्ये. आता इथं आपण फक्त काय बघतोय, मीडियन. तर काय मिळेल, 23rd ऑब्झर्वेशन. आता 23rd ऑब्झर्वेशन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं. 23rd, तर 28 हे काय जस्ट ग्रेटर दॅन आहे, कारण 23rd इथं नाहीये. मग त्याच्या करस्पॉन्डिंग काय व्हॅल्यू xi ची चेक करायची, ती काय 25, म्हणजे तो काय असणार आहे, मीडियन. 23rd ऑब्झर्वेशन ही मीडियनची व्हॅल्यू नाहीये, तर 23rd ऑब्झर्वेशन हे तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचे कोणतं आहे, ते म्हणजे काय असणार आहे, मीडियन असणार आहे. तर मीडियन काय मिळालं, 25. सेकंड एक्झाम्पल काय आहे, कॅल्क्युलेट मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. इथं तुम्हाला वेट दिलंय आणि काय दिलंय, बॉयज. वेट म्हणजे xi, बॉयज म्हणजे fi. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल प्रिपेअर केला. आता इथे n ची व्हॅल्यू काय मिळाली आहे, 50. म्हणजे 50 काय हा इव्हन आहे, तर इव्हन असेल तर फक्त कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये n/2 हा चेक करायचा. तिथे n+1 काय घेतलं, तरी n म्हणजे 45 हा ऑड होता. इथं 50 हा इव्हन आहे, म्हणून फक्त 50 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 25th ऑब्झर्वेशन काय येणार इथं, तर 25 ऑलरेडी तिथं आहे. जर नसेल तर जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू घ्यायची. मग 25 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू कोणती आहे xi मध्ये, तर 25 आहे, म्हणून मीडियन काय मिळाला, 25. थर्ड एक्झाम्पल पण सेमच आहे, कॅल्क्युलेट मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. नंबर ऑफ वर्किंग डेज आणि नंबर ऑफ वर्कर्स. xi लिहिला, fi लिहिला, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. n म्हणजे काय मिळाला, 107. पण 107 हा आता बघा ऑड आहे. जर ऑड असेल तर मीडियनचा फॉर्म्युला काय, n+1 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन. म्हणजे 107 प्लस 1 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन. 108 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन. म्हणजे 54th ऑब्झर्वेशन चेक करायचं. इथं 52 आहे, पण 52 काय आहे, तर तिथं लेस आहे. मग 54th ऑब्झर्वेशन काय आहे, जस्ट ग्रेटर दॅन, तर 77 आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग xi चेक करायचं, तो काय 16. म्हणजे मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला इथं, 16. जर इव्हन असेल तर n/2, जर ऑड असेल तर n+1 डिवाइडेड बाय 2. त्याच्या करस्पॉन्डिंग जो xi असेल तो म्हणजे काय असणार आहे, मीडियन. ह्या एक्झाम्पल मध्ये पण काय सेम आहे. कॅल्क्युलेट मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. नंबर ऑफ स्टुडंट अँड मार्क्स. मार्क्स म्हणजे xi, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे fi. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथे n काय मिळाला, 43. 43 काय ऑड आहे, ऑड असेल तर मीडियन n+1 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन. म्हणजे 22 ऑब्झर्वेशन काय येणार आहे, 26. आणि 26 च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय, 25. म्हणजे मीडियनची व्हॅल्यू काय मिळाली इथं, 25 मिळाली. Next, find the median of the following distribution. Marks of 10, number of student. The marks of 10 काय मिळाले, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. Number of student 5, 15, 27. Sorry, number of student 5, 8, 27, 14 and 6. आता तुम्हाला इथं काय लागणार आहे मीडियन मध्ये, तर मिड व्हॅल्यू फाइंड करायचे. क्लास इंटरवल दिलेला आहे, मिड व्हॅल्यूज काय करणार आहे, 5, 15, 25, 35, 45. तो कशी फाइंड केली, तर 0 to 10 मध्ये मिड व्हॅल्यू काय येणार आहे, 5. किंवा 0 plus 10, 10. 10 डिवाइडेड बाय 2, 5.
10 + 20 30, 30 डिवाइडेड बाय 2 50. मिड व्हॅल्यू काय करायचं नेहमी, 2 नंबर्सची ऍडिशन डिवाइडेड बाय 2. नेक्स्ट नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय असणार आहे, त्या फ्रिक्वेन्सी लिहिली, त्याची सम काय मिळाली 60 आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. अनग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटामध्ये नेहमी काय करायचे तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मिड व्हॅल्यू लागत नाही. मिड व्हॅल्यूचा टेबल तुम्ही नाही प्रिपेअर केला तरी चालेल, फक्त क्लास इंटरवल, नंबर ऑफ स्टुडंट आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मिड व्हॅल्यू फक्त कशामध्ये लागते तर अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन मध्ये. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय मिळाली, n = 60. आता 60 हा नंबर काय इव्हन आहे. इव्हन असेल तर 60 डिवाइडेड बाय 2 म्हणजे मीडियन = n/2th ऑब्झर्वेशन. 60 डिवाइडेड बाय 2th ऑब्झर्वेशन म्हणजे 13th ऑब्झर्वेशन. आता 13th ऑब्झर्वेशन चेक करायचं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. 13 काय आहे, 13 हे लेस आहे. तुम्हाला ऑब्झर्वेशन कोणतं पाहिजे, 13th ऑब्झर्वेशन म्हणजे काय येणार आहे 40. 40 हे काय झाला तर मीडियन क्लास, त्याच्या करस्पॉन्डिंग बघायचा कोणता क्लास आहे तर 20 to 30 हा झाला मीडियन क्लास. आता मीडियनचा फॉर्म्युला काय, LM + n/2 - CF डिवाइडेड बाय FM इंटू C. L म्हणजे लोअर लिमिट, F म्हणजे फ्रिक्वेन्सी, C मीन्स क्लास विड्थ आणि N मीन्स टोटल फ्रिक्वेन्सी, CF मीन्स कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. मीडियन = 20 + 60 डिवाइडेड बाय 2 - 13 डिवाइडेड बाय 27 इंटू 10. म्हणजे मीडियन = 20 + 30 - 13 डिवाइडेड बाय 27 इंटू 10. नेक्स्ट 20 + 30 - 13, 17 डिवाइडेड बाय 27 इंटू 10 म्हणजे 20 + 6.2962 म्हणजे 26.2962 हे हा काय झाला तुम्हाला मीडियन. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. तुम्हाला डेटा काय दिलेला आहे, रॉ डेटा. तुम्ही पहिला डेटा काय करायचे, असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करायचे. n हा इव्हन आहे, जर इव्हन असेल तर फॉर्म्युला काय आहे, मीडियन = n/2th ऑब्झर्वेशन प्लस n/2 + 1th ऑब्झर्वेशन. n ची व्हॅल्यू 10 म्हणजे 10/2th ऑब्झर्वेशन प्लस 10/2 + 1th ऑब्झर्वेशन. इथे n/2 + 1 हा सेपरेट लिहिलेला आहे, न्यूमरेटरला n + 1 नाहीये. पहिला n/2 आणि प्लस 1 ऍड करायचं त्याच्यामध्ये, म्हणजे 10/2 काय मिळालं 5th ऑब्झर्वेशन प्लस 6th ऑब्झर्वेशन म्हणजे 10/2 6 आणि 6 + 1 सॉरी 10/2 5, 5 + 1 6th ऑब्झर्वेशन म्हणजे 5th ऑब्झर्वेशन काय 870 प्लस 6th ऑब्झर्वेशन काय 900 म्हणून काय लिहिला 900 डिवाइडेड बाय 2 म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं, मीडियन = 885. हा काय झाला मीडियन. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले तुम्हाला, मीडियन फाइंड करायचे. क्लास इंटरवल दिलेला आहे, त्याच्यानंतर मिड व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट नाही केली तरी चालतीये. फ्रिक्वेन्सी नंतर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, n काय मिळाला 150. 150 हा काय इव्हन आहे, तर इव्हन असेल तर n/2th ऑब्झर्वेशन ते काय मिळालं 75th ऑब्झर्वेशन. ते चेक करायचं कोणतं आहे तर 91च्या करस्पॉन्डिंग क्लास चेक करायचं कोणता आहे तर 40 to 50. 40 to 50 हा काय झाला मीडियन क्लास आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू काय करायचे पुट आउट करायचे. फायनल आन्सर काय मिळेल, मीडियन = 44.2857 हे झालं मीडियन. आता नेक्स्ट आहे तो मोड. मोडची डेफिनेशन काय, मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू इन द सेरीज ऑफ द ऑब्झर्वेशन, त्याला काय म्हणणार आहे आपण मोड. नेक्स्ट मोड ऑफ रॉ डेटा, लेट x1 x2 so on xn are n varies values of the variable x. रॉ डेटा मध्ये मोड कसा फाइंड आउट करणार आहे, count the number of times of values repeat and the values occurring maximum number of times is the modal class. म्हणजे maximum number of times जी व्हॅल्यू मिळाली असेल ती काय असणार आहे मोड म्हणजे मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू. रॉ डेटा मध्ये मोडची डेफिनेशन काय तर मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू.
मोड ऑफ अनग्रुप्ड डेटा त्याच्यामध्ये काय असणार आहे, जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल. मीडियन मध्ये काय केलं आपण, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चेक केली आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय घेतला. तर मोड मध्ये काय करायचं, मॅक्झिमम काय घ्यायचंय, फ्रिक्वेन्सी. आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी जी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल तो म्हणजे काय असणार आहे, मोड. हा कशामध्ये, मोड ऑफ अनग्रुप्ड डेटा. आणि मोड ऑफ ग्रुप्ड डेटामध्ये काय करायचं पहिलं, तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी घ्यायची. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग जो क्लास असेल तो काय क्लास असणार आहे, तर मॉडेल क्लास. आणि पुढचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आता, मोड इज इक्वल टू एल प्लस f1 minus f0 divided by 2 times f1 minus f0 minus f2 into c. L means lower limit of model class. F0 means frequency of the class preceding the model class. F1 means frequency of model class. F2 means frequency of class succeeding the model class. And C means class interval of model class. त्याचे मेरिट्स पाहिले, इट इज नॉट अफेक्टेड बाय व्हॅल्यूज, इट इज लोकेटेड ग्राफिकली, इट इज useful in case of open-end classes, it is easy to understand, the arrangement of data is not necessary. म्हणजे डेटाची अरेंजमेंट ची गरज नाही याच्यामध्ये. डिमेरिट्स काय, इट इज नॉट केपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट्स, it is not rigidly defined, the value of mode is not based on each and every observation of the series. म्हणजे ऑब्झर्वेशन वरती डिपेंड नाहीये ही सिरीज, ही कशावर डिपेंड आहे, तर फ्रिक्वेन्सीज वरती आहे. कारण जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग जे ऑब्झर्वेशन असेल ती म्हणजे काय असणार आहे, मोड असणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय, फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन 2 5 8 7 8 8 10 15. तुम्हाला काय सांगितलंय, तर रॉ डेटामध्ये नेहमी काय करायचं, डेटा हा असेंडिंग ऑर्डरने अरेंज करून घ्यायचे. इथं डेटा काय येणार आहे, 2 5 7 8 8 8 10 50. तर मोडची डेफिनेशन काय, रॉ डेटामध्ये मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू. मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू कोणती आहे, तर 8. कारण 8 हा काय झाला, 3 टाइम्स रिपीट झालाय, म्हणजे मोडची व्हॅल्यू काय झाली, 8. नेक्स्ट अँड मोड आर्स अँड एक्स आय फ्रिक्वेन्सी मध्ये एफ आय. 2 3 4 5 6 7 8 हे काय आहे, एक्स आय. आणि 1 2 4 6 5 4 3 हा काय झालेला आहे, तर एफ आय. फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली, 25. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची याच्यामध्ये कोणती आहे, तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 6. 6 ही काय आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल तो म्हणजे काय असणार आहे, मोड. तर त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय कोणता आहे, तर 5. म्हणजे मोडची व्हॅल्यू काय मिळाली तिथं, 5. थर्ड एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द मोड ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. हा काय ग्रुप्ड डेटा. क्लास इंटरवल काय दिलाय, 0 to 10 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60 60 to 70 70 to 80. आणि फ्रिक्वेन्सीज काय आहेत, तर 3 5 8 12 6 9 2 3. आता ह्याच्यामध्ये काय तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 12. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल काय, 30 to 40. म्हणजे 30 to 40 हा काय झाला, क्लास इंटरवल झाला, म्हणजे मॉडेल क्लास झाला. हा 30 to 40 हा मॉडेल क्लास झाला. तर मोडची डेफिनेशन काय, तर फॉर्म्युला काय, तर एल प्लस f1 मायनस f0 डिवाइडेड बाय 2 टाइम्स f1 मायनस f0 मायनस f2 इंटू सी. एल मीन्स लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. तर लोअर लिमिट काय येणार आहे, 30. f1 मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. फ्रिक्वेन्सी काय आहे, 12. f2 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग f2 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ सक्सेडिंग मॉडेल क्लास. म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे, 6. f0 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग मॉडेल क्लास, म्हणजे त्याच्या आधीची व्हॅल्यू. प्रिसिडिंग म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू, सॉरी प्रिसिडिंग मीन्स previous value and succeeding means next value. f0 काय, तर फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग मॉडेल क्लास. तर f0 ची व्हॅल्यू काय येणार आहे, इथं 8 येणार आहे. आणि c मीन्स क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास, म्हणजे क्लास विड्थ ऑफ मॉडेल क्लास. तर क्लास विड्थ काय येणार आहे, 10. कारण डिफरन्स कितीचा आहे, इथं 10 चा डिफरन्स आहे. तर मोड इज इक्वल टू 30 प्लस 12 मायनस 8 डिवायडेड बाय 2 इंटू 12 मायनस 8 मायनस 6 इंटू
10 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल इथे तुम्हाला 34. सेम आहे नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला काय दिलं क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे तर 28. त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल काय आहे 40 to 50. मग 40 to 50 हा काय झाला मॉडल क्लास. मोडचा फॉर्म्युला काय आहे एल प्लस F1 मायनस F0 डिवाइडेड बाय 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 इंटू सी. एल म्हणजे लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास ते काय 40. F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास ते काय आहे 28. F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग मॉडल क्लास. प्रिसिडिंग म्हणजे प्रिव्हियस आणि सक्सिडिंग मीन्स नेक्स्ट. तर प्रिसिडिंग मॉडल क्लास काय आहे तर 12. F2 म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ सक्सिडिंग मॉडल क्लास. नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे तर 20 आणि सी मीन्स क्लास इंटरवल ऑफ द मॉडल क्लास तर 10. व्हॅल्यू सगळ्या काय करायचे त्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचे म्हणजे मोडची व्हॅल्यू काय मिळेल 46.6667. नेहमी काय लिहिलं नेहमी 4 डेसिमल प्लेस पर्यंत. डेसिमल प्लेसेस याचा अर्थ पॉइंट नंतर 4 नंबर्स म्हणजे 66 67. नेक्स्ट काय आहे क्वार्टाइल. क्वार्टाइल मीन्स डिवाइड्स द व्हेरिएट्स इनटू 4 इक्वल पार्ट्स. 4 इक्वल पार्ट्स मध्ये काय करतो आपण डिवाइड करतो. Q1 Q2 Q3 Q4 हे काय सिरीज फाइंड करता येत नाही. पण Q1 म्हणजे फर्स्ट क्वार्टाइल किंवा लोअर क्वार्टाइल, Q3 म्हणजे अप्पर क्वार्टाइल किंवा थर्ड क्वार्टाइल आणि Q2 म्हणजे मीडियम. मीडियम काय करतो 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. क्वार्टाइल फॉर रॉ डेटा सेमच आहे. डेटा अरेंज करायचा असेंडिंग ऑर्डरनी म्हणजे Q1 काय येणार आहे n+1 डिवाइडेड बाय 4 आणि Q3 इन ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय 4. 3 का घेतला तर सफिक्सला काय तिथं 3 किंवा इन जनरल केससाठी क्वार्टाइलचा फॉर्म्युला काय येणार आहे QK इज इक्वल टू K इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल कम्प्युट Q1 and Q3 फॉर द फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलेला आहे 13 14 7 12 8 10 6 15 18 9 21 20 17. फर्स्ट अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. डेटा असेंडिंग ऑर्डरनी काय करायचे फर्स्ट अरेंज करायचे. यानं म्हणजे काय असणार आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती ऑब्झर्वेशन आहेत तर 13 आणि यांची व्हॅल्यू काय मिळाली तर 13. आता काय फाइंड करायचं Q1 तर Q1 चा फॉर्म्युला काय n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे 13+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. 14 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे काय मिळाले 3.5th ऑब्झर्वेशन. आता हे काय 3.5th ऑब्झर्वेशन हे काय मध्ये आहे तर डेसिमल मध्ये. तर थर्ड ऑब्झर्वेशन प्लस 0.5 म्हणजे डेसिमल मध्ये ब्रॅकेट 4th ऑब्झर्वेशन मायनस थर्ड ऑब्झर्वेशन. फर्स्ट काय येणार थर्ड ऑब्झर्वेशन 8 प्लस 0.5 इंटू ब्रॅकेट 4th ऑब्झर्वेशन 9 आणि थर्ड ऑब्झर्वेशन 8 म्हणजे 9 मायनस 8. 9 मायनस 8 1 इंटू 0.5 प्लस 8 म्हणजे 8 प्लस 0.5 म्हणजे काय मिळणार तिथं 8.5. नेक्स्ट काय फाइंड करायचं Q3 म्हणजे Q3 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. n ची व्हॅल्यू काय 13 म्हणजे 13+1 डिवाइडेड बाय 4th म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट 14 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट 3.5th ऑब्झर्वेशन. इथं फक्त 3.5th ऑब्झर्वेशन फाइंड नाही करायचं. पहिलं 3 नी मल्टिप्लाय करून ते कसं फाइंड करायचं डेसिमल मधले तर 10th ऑब्झर्वेशन प्लस 0.5 इंटू ब्रॅकेट 11th मायनस 10th ऑब्झर्वेशन. फायनल आन्सर काय मिळेल 17.5. नेक्स्ट एक्झाम्पल सेमच आहे. फाइंड Q1 Q2 Q3. रॉ डेटा दिलेला आहे असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचा. n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. Q1 आणि Q3 काय करायचं फाइंड करायचंय. Q2 सांगितलं असेल तर फाइंड करायचा. नेक्स्ट क्वार्टाइल फॉर अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा मध्ये काय दिलेलं असेल x1 x2 xn व्हेरिएबल्स आणि f1 f2 काय दिलेलं असेल फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ fi म्हणजे n ती टोटल फ्रिक्वेन्सी. जर n ऑड असेल तर Q1 काय येणार आहे साइज ऑफ n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन आणि Q3 काय येणार आहे 3 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन.
ऑड असेल तर नेहमी +1 ऍड करायचा, इवन असेल तर फक्त जे दिलेलं असेल ते. मग n इवन असेल तर Q1 इज इक्वल टू साईज ऑफ n बाय 4th ऑब्झर्वेशन आणि Q3 काय येणार आहे साईज ऑफ 3n डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. किंवा इन जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा, QK इज इक्वल टू साईज ऑफ NK डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. म्हणजे जो n तर Q1 ला काय करणार 1 पुट करणार आणि Q3 ला काय पुट करणार आहे 3 पुट करणार आहे K ची व्हॅल्यू. कंटिन्यू कॉलम फ्रिक्वेन्सी म्हणजे कम्युनिटी फ्रिक्वेन्सीसाठी काय करायचं the last value of x is the quartile of corresponding community frequency. community frequency मध्ये व्हॅल्यू चेक करायची आणि त्याच्या corresponding जे काय असेल तो म्हणजे quartile किंवा थर्ड quartile असेल. आता फॉर एक्झाम्पल calculate the upper and lower quartile of the following data. x दिला आहे, f दिलेला आहे, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी तर प्रिपेअर करायचे. तर कम्युनिटी फ्रिक्वेन्सीची सम काय मिळाली तर 155. 155 हा नंबर काय ऑड आहे तर Q1 साठी काय करणार आहे साईज ऑफ n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे 155 + 1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन ते काय येणार आहे 16 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन म्हणजे 39th ऑब्झर्वेशन. 39th ऑब्झर्वेशन चेक करायचं. हे कशासाठी फक्त फर्स्ट क्वार्टाईल साठी. तर ते कोणतं आहे 50. त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल तो म्हणजे काय असणार आहे फर्स्ट क्वार्टाईल म्हणजे Q1 काय मिळाला 5.0 आणि काय थर्ड क्वार्टाईल म्हणजे Q3 इज इक्वल टू साईज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. n म्हणजे 155 + 1 म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट 155 + 1 डिवाइडेड बाय 4th ऑब्झर्वेशन. ते काय मिळेल तुम्हाला 3 इंटू ब्रॅकेट 39th ऑब्झर्वेशन. 39th ऑब्झर्वेशन फक्त फाइंड करायचं नाही तर त्याला पहिलं 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 117th ऑब्झर्वेशन ते चेक करायचं थर्ड क्वार्टाईल साठी तर ते कोणतं आहे 115. हे काय लेस दॅन तर कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय करतो जस्ट ग्रेटर दॅन तर कोणती आहे 130. मग 130च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू कोणती आहे 6.5. Q काय मिळालं तिथं 6.5 मिळाला. Stop the lecture.